राज्यामध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेर तपासणी मोहिमेमधून 2,07,00,000 मतदार अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। यामध्ये मुंबईतील 36 लाख, ठाण्यातून 28 लाख मतदारांचा समावेश आहे। गणना प्रपत्र जमा न केल्यानं ही नावं मतदार यादीमधून वगळली जाणार आहेत। 24 ऑगस्ट प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे आणि त्यानंतर महिनाभरामध्ये या मतदारांना पुन्हा अपील करण्याची संधी मिळणार आहे। मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संबंधित मतदार अनुक्रमे नमुना 6 किंवा 8 भरू शकतात। तसेच संबंधित मतदारसंघामधील कोणताही मतदार सदर यादीमधील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना 7 भरून हरकत घेऊ शकेल, अशी माहिती राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। मुंबईमध्ये 36 लाख, पुण्यामध्ये 28,70,000 मतदार वगळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। दोन कोटी मतदार असे कमी झाले। यामागे काय षडयंत्र आहे? कारण एसआयआर जे पूर्वी पण एसआयआर व्हायचे, पण या भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि यांच्या मोदी सरकारने एसआयआर करताना पर्टिक्युलर अल्पसंख्याक लोकांना टार्गेट करूनच हा एसआयआर केला असा आमचा स्पष्ट आरोप आहे। ते मतदार यांच्या विरोधातले जे काही जिथे जिथे पॉकेट आहे तिथे एसआयआरमधून कशा पद्धतीनं नावं वगळता येईल, त्यामुळेच त्या अनेक प्रकारच्या त्यामध्ये अटी शर्ती घातल्या।